खरं म्हणजे साहेब या कार्यक्रमाच्या योग येण्यासाठी मी किमान 11 ते 15 फेऱ्या मारल्या आणि आज योग आलेला आहे साहेब. मला आज आनंद म्हणजे एवढा मला आनंद आलेला आहे की मी काय सांगू शकत नाही आहे. मी तर बोललो माझं पांडुरंग आलेला आहे या ठिकाणी आणि म्हणून साहेब मी फार आनंदित झालेला आहे. साहेब गंगूबाई संभाजी शिंदे या शाळेची संकल्पना आमच्या डोक्यात तेव्हा आली त्यावेळेला ह्या मातेने साहेब की आपल्यासारखं कर्तबगार पुत्र आम्हाला दिला आणि अखंड महाराष्ट्रावर त्याने एक हाती सत्ता काबीज केली आणि 234 का 237 सीट निवडून आणल्या. अशा या नेत्याला आम्हाला दिला म्हणून आम्ही या शाळेचं नाव खऱ्या अर्थाने मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हे ठेवलेलं आहे. या मातेच्या ऋणातून थोडं तरी अंशतः आम्ही ऋण आम्ही त्यामधनं कमी करावं ह्या पाठीमागची संकल्पना आहे साहेब. आणि आपल्याला मी जेव्हा परवानगी घ्यायला आलो तेव्हा मला सूचना केलीत की मी तेव्हा श्रीमती लिहिलं होतं, आपण मातोश्री असं सूचना केलीत आणि त्यावर मी समजलो की आपली परवानगी आहे आणि मी शाळेला नाव देऊन मोकळा आलो. आपली परवानगीची प्रतीक्षा केली नाही मी आणि मी आज संपन्न होता हा कार्यक्रम साहेब. सर आमची संस्था जी आहे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ 1958 साली संस्था स्थापन झाली आणि या गावातल्या दानशूर लोकांनी आणि शिक्षणप्रेमी लोकांनी ही संस्था स्थापन केली. त्यानंतर साहेब 1987 साली मी या संस्थेवर माझ्या 3 पिढ्या साहेब या शाळेत शिकल्या. माझे वडील या शाळेत शिकले, मी शिकलो, माझी मुलगी शिकली आणि 3 पिढ्या या शाळेतनं शिकून आम्ही वेगवेगळ्या पदावर काम करत आहोत. तर साहेब आम्ही साहेब 1927 साली मी जेव्हा या शाळेचा सदस्य आलो कमिटी मेंबर त्यावेळेला साहेब आमच्याकडे फक्त 10वी होती. त्यानंतर मी 12वी सुरू केली. त्यानंतर मला आठवते 92 साली ज्या वेळेला कमलकिशोर कदम हे शिक्षण मंत्री होते त्यावेळेला साहेब मी स्वतः यादी घेऊन गेलो आणि त्या यादीत नाव समाविष्ट केलं. त्यावेळेला साहेब हे सगळं चालायचं ते दिल्लीवरनं याद्या व्हायच्या आणि मी विमानतळावर दादा त्यावेळेला आमदार होते आणि विमानतळावर घेऊन गेलो मी आणि आम्ही त्या ठिकाणी यादीत नाव समाविष्ट केलं आणि आम्ही पहिलं महाविद्यालय या ठिकाणी सुरू केलं साहेब. कला आणि विज्ञान आम्ही महाविद्यालय त्या वेळेला सुरू केलं. कालांतराने आम्ही त्या महाविद्यालयाचं पुढे कॉमर्स पण त्या ठिकाणी सुरू केलं आणि नंतर आम्ही द.ग. तटकरे यांचं नामकरण त्या कॉलेजचं केलं. त्यावेळेला महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ हजर होते. सांगण्याचा उद्देश एवढा की अनेक महत्त्वाचे लोक आम्हाला ह्या शाळेला भेट देऊन गेलेले आहेत आणि आज आपण आलात आम्हाला फार आनंद झालेला आहे साहेब. त्यानंतर 92 साली मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. तटकरे साहेबांसोबतच त्यावेळेला मी जिल्हा परिषदेला प्रथम निवडून आलो आणि आम्ही खऱ्या अर्थाने मी शिक्षण संस्थेत लक्ष घातलं. 93 साली मी विज्ञान कॉलेज सुरू केलं. त्यानंतर मी IT कॉलेज सुरू केलं. त्यानंतर मी मॅनेजमेंट कॉलेज सुरू केलं. त्यानंतर मी तटकरे साहेबांनी आम्हाला ती जागा मिळवून दिली कॉलेजसाठी. 2000 साली साहेब आम्ही शरद पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं. अख्खं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्यावेळेला भूमिपूजनाला आमच्या कार्यक्रमाला हजर होतं. संगमा साहेब होते. त्यानंतर आणखीन सर्व राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी त्यावेळेला हजर होती आणि त्यावेळेला मी बोललो होतो साहेब आम्हाला बारामती थोडी सावली तरी पडू द्या आमच्याकडे आणि आम्ही सावली नाही आम्ही प्रतिकृती आम्ही उभारण्याचा प्रयत्न करत आहोत आता साहेब. तर शरद पवार साहेबांनी त्यावेळेला भूमिपूजन केलं आणि त्या कॉलेजचं उद्घाटन त्यानंतर आपले विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आपले नारायण राणे साहेब हे सर्व आले होते त्यावेळेला. अंतुले साहेब त्यावेळेला हजर होते. अनेक काँग्रेसची मातंबर मंडळी त्यावेळेला हजर होती आणि त्यावेळेला त्या शाळेचं कॉलेजचं उद्घाटन आम्ही केलं. आणि त्यानंतर साहेब माझ्या वडील नेहमी म्हणायचे, वडील आमचं शिक्षण अल्पशिक्षण असल्यामुळे वडील नेहमी म्हणायचे की या इथं राजू आपल्याला लॉ कॉलेज काढायचं आहे, इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे. पण मला असं वाटायचं त्यांचं शिक्षण कमी आहे म्हणून ते बोलतात असं. कारण ह्या गावात शक्यच नव्हतं त्यावेळेला. ही कल्पना करणं पण शक्य नव्हतं साहेब.
तर मग अचानकपणे मी एक प्रस्ताव टाकला लॉ कॉलेजचा, तो नामंजूर झाला. म्हणून दुसऱ्या वेळा दादांच्या नावाने प्रस्ताव टाकला, तो मंजूर झाला. तो मंजूर कसा झाला ती स्टोरी आहे मोठी, पण मी आता ती काही सांगत बसत नाही आहे. पण दादांच्या नावाने ते कॉलेज सुरू केलं आम्ही. साहेब आपण त्या उद्घाटनाला आपण आले, तर भूमिपूजन साहेब तटकरे साहेबांनी केलं. भूमिपूजन तटकरे साहेबांनी केलं. तटकरे साहेब आमच्या प्रत्येक भूमिपूजनाला हजर असतात. उद्घाटनाला मात्र पहिल्यांदाच आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हा आमचा एक काय म्हणजे काय असेल ते असं, कारण की आमची राजकीय मतभिन्नता होती त्याच्या वेळेला. आम्ही तरीसुद्धा तटकरे साहेबांनी कधीही हात आकडता घेतलेला नाही साहेब, आणि मला नेहमीच मदत करत आलेत. आमची जागा मला मिळवायला मदत केली, मला नेहमी आर्थिक मदत करत आलेले आहेत. हां, तर साहेब त्यानंतर आपण ज्यावेळेला उद्घाटनाला आलेत 22 साली, त्यावेळेला त्यानंतर लॉचे आम्ही डिप्लोमा भविष्यात आम्ही तिथं रिसर्च सेंटर बनवण्याचा आमचा विचार असून साहेब आम्ही त्याच्या प्रयत्नात आहोत. त्यानंतर साहेब आमचं पुढचं पाऊल होतं ते CBSE शाळा. त्यासाठी आता मी तुम्हाला कथा सांगितली त्याप्रमाणे आपण नावाची संमती दिलीत आणि आम्ही धन्य झालो. आम्हाला काहीतरी करण्याची संधी मिळाली, आणि म्हणून आम्ही साहेब आपल्याला विनंती करतो मी तुम्हाला की आपण या. आपण एकदा संमती दिलीत आणि आम्ही धन्य झाले आहोत. आपण आज इथं आलेत. आमचे तमाम शिक्षणप्रेमी लोक आज इथं, आम्ही कुणालाही साहेब बाहेरनं आणलेलं नाही आहे. हे सर्व लोक आपण स्वतःहून आलेले आहेत आमचं कौतुक करायला. आम्हाला शेवटी साहेब अपेक्षा असते एक पाठीवर ताप कौतुकाची मिळावी बास, दुसरं काय नाही आमची अपेक्षा साहेब. हां साहेब, आम्ही त्यानंतर साहेब आम्ही या ठिकाणी माणगाव शहरामध्ये आपल्या शर्मिला सुरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपंचायत आम्ही निवडून आणलेली आहे. त्याचंही आपण मदत करतात. तर साहेब गेल्या 2 वर्षापासून थोडंसं आमच्यावर दुर्लक्ष आल्यासारखं वाटतं आहे आम्हाला. भरत शेठचं पण झालं आणि तुमचं पण झालं असं वाटतं आहे आम्हाला. कारण की गेल्या पहिला आपण साहेब आपण आलात आणि आम्हाला 55 कोटीची पाणीपुरवठा योजना दिली, ती आता कार्यान्वित होत आहे. त्यानंतर साहेब आपण आम्हाला जिल्हा नगरपंचायतची इमारत मंजूर करून दिली 15 कोटीची, तीही कार्यान्वित होत आहे. अनेक रस्ते वगैरे मंजूर करून दिलेत. तर साहेब काय एकदाच खाऊन पोट भरत नाही आमचं, आम्हाला थोडं थोडं रोज देत जा एवढीच विनंती करतो. आमचे अनेक प्रश्न आहेत साहेब. आपल्याकडे नगरपंचायतीचे आमचा विकास आराखडा साहेब 2.5 वर्षापासून प्रलंबित आहे. तो विकास आराखडा रखडल्यामुळे माणगावचा विकास रखडलेला आहे साहेब. याची आपण नोंद घ्या. आपण या ठिकाणी काहीतरी आम्हाला देऊन जाल, आम्हाला अशी अपेक्षा आहेच. त्यानंतर 122 कोटीचा आपला सांडपाणी प्रकल्प, भुयारी गटाराचा प्रकल्प आपल्याकडे साहेब प्रलंबित आहे. आपल्या एका ओंकाराने तो होण्यासारखा आहे साहेब, आम्हाला कल्पना आहे आणि आपण निश्चितपणे आमचे अपेक्षित आहोत. आपण त्याची मंजूर द्याल आज या ठिकाणी. त्यानंतर साहेब आमच्याकडे आपल्याला मी मगाशी दाखवलं की आम्ही सांगाडा उभा केलेला आहे. आमच्या तटकरे साहेबांनी पूर्वी मंजूर केलेलं होतं नाट्यगृहाचं, 4 कोटी रुपये त्याला मंजुरी होती. आम्हाला 15 कोटी रुपये आणखीन गरज आहे. त्यानंतर साहेब नदी सुधार प्रकल्प जो पर्यावरण मंत्रालयाकडे येतो, त्यासाठी 20-22-25 कोटीचा आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे. त्यानंतर साहेब आमचं हा जो माणगावला भादाव आमचा जो अप्रोच आहे त्या ठिकाणी पूल झाला तर माणगावला पर्यायी रस्ता होईल आणि माणगावची ट्रॅफिकची समस्या कमी होईल असं आम्हाला वाटतं. दुसरी गोष्ट साहेब आमचं माणगाव भावनली रस्ता ते निजामपूर रोड आपला हायवे ते मोरबा रोड असा एक बायपास आमच्याकडं झाला तर ट्रॅफिकची समस्या आणखी कमी होईल. साहेब आम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला की या ठिकाणी आमचं दम घुटत चालले आहे साहेब. आम्हाला चालायला पण बोललं साहेब या माणगाव शहरात चालू पण शकत नाही. सायकल तर सोडा, मोटरसायकल सोडा, चालू पण शकत नाही अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे. आणि त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की टेंडर निघालेलं आहे. तटकरे साहेबांनी पण मागं सांगितलं टेंडर निघालेलं आहे. परंतु साहेब काय आमचं समाधान तरी निर्माण झाले साहेब. त्यामुळे आम्हाला माणगावकरांना आता शेवटी या संघर्षाशिवाय आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण दोन्ही तटकरे साहेबांना आणि यांना शिंदे की आपण दोन्ही तटकरे साहेबांना आणि यांना शिंदे साहेबांना दोघांनाही विनंती करतो की आपण आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, नाही तर आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं नेतृत्व करावं लागेल अशी मी मला आपल्या विनंतीबरोबर मी सांगू इच्छितो. तर
ह्या आमच्या मागण्यांना आपण पूर्ण विचार कराल हे मी अपेक्षा करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.